Hi everybody, good evening all of you and welcome back once again in my class and I am your friend Mr. Ishwar Yadav. Today in this video we are going to learn how to use should or should have in our daily use sentence. You can easily talk with your family members and your friends using should or should have construction in your daily use sentence. Let us start our video. Before the starting of my video, if you are new here, please don't forget to subscribe, like and press bell icon of my channel. Let's start our video. तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर आपण या व्हिडिओवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण शुड आणि शुड हॅव चा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीने करणार आहोत, ते पण मराठी मार्फत कशा पद्धतीने आपण इंग्रजी सहजरित्या शिकतो आणि सहजरित्या बोलू शकतो हे बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, शुड आणि शुड हॅव चा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने उपयोग करू शकतो. तर बघा, सर्वप्रथम मराठीमध्ये आपण म्हणतो की मी झोपायला पाहिजे, मी आता झोपायला पाहिजे. आय शुड स्लीप नाउ, आय शुड स्लीप नाउ. आपण दररोज व्यायाम करायला हवा. वी शुड एक्सरसाइज एव्हरी डे, वी शुड एक्सरसाइज एव्हरी डे. त्याने खोटे बोलू नये. ही शुडंट लाय, ही शुडंट लाय. तू डॉक्टरांकडे जायला हवे किंवा तू डॉक्टरांकडे जायला पाहिजे. यू शुड गो टू द डॉक्टर, यू शुड गो टू द डॉक्टर. आपण वेळेवर पोहोचायला हवे. वी शुड रीच ऑन द टाइम, वी शुड रीच ऑन द टाइम, वी शुड रीच ऑन द टाइम. तिने तिचा अभ्यास पूर्ण करायला हवा किंवा तिने तिचा अभ्यास पूर्ण करायला पाहिजे. शी शुड कंप्लीट हर स्टडी, शी शुड कंप्लीट हर स्टडी. तिने तिचा अभ्यास पूर्ण करायला हवा किंवा तिने तिचा अभ्यास पूर्ण करायला पाहिजे. त्यांनी गरिबांना मदत करायला पाहिजे. हे वाक्य आपल्याला काय करायचं आहे, इंग्रजीमध्ये बोलायचं आहे की त्यांनी गरिबांना मदत करायला पाहिजे. दे शुड हेल्प द पुअर, दे शुड हेल्प द पुअर. त्यांनी गरिबांना मदत करायला पाहिजे. तू जास्त पाणी प्यायला पाहिजे. हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे. तू जास्त पाणी प्यायला पाहिजे. यू शुड ड्रिंक मोर वॉटर, यू शुड ड्रिंक मोर वॉटर. आपण मोठ्यांचा आदर करायला पाहिजे, आपण मोठ्यांचा आदर करायला पाहिजे. वी शुड रिस्पेक्ट द एल्डर, वी शुड रिस्पेक्ट द एल्डर. अशाच पद्धतीने आपण सहजरित्या बोलू शकतो मित्रांनो. पुढचं वाक्य बघा, पुढचं वाक्य, मला आता निघायला हवे. मला आता निघायला हवे का, प्रश्न विचारायचा आपल्याला. शुडचा वापर करून प्रश्न विचारायचा आहे. मला आता निघायला हवे का. शुड आय लिव्ह नाउ, शुड आय लिव्ह नाउ, शुड आय लिव्ह नाउ. मला आता निघायला हवे का. तू मला सांगायला हवे होते, तू मला सांगायला हवे होते. यू शुड हॅव टोल्ड मी, you should have told me, you should have
टोल्ड मी, इथे आपण शुड हॅवचा वापर केलेला मित्रांनो. यू शुड हॅव टोल्ड मी, तू मला सांगायला हवे होते. मी तेथे जायला हवे होते. आय शुड हॅव गॉन देअर. आय शुड हॅव गॉन देअर, मी तेथे जायला हवे होते. तू जास्त अभ्यास करायला हवा होता. यू शुड हॅव स्टडीड हार्डर. यू शुड हॅव स्टडीड हार्डर. यू शुड हॅव स्टडीड हार्डर, तू जास्त अभ्यास करायला हवा होता. आपण त्यांना आमंत्रित करायला पाहिजे होते, किंवा आपण त्यांना आमंत्रित करायला हवे होते. We should have invited them. We should have invited them. आपण त्यांना आमंत्रित करायला हवे होते. पुढचं वाक्य आपल्याला म्हणायचं की तुझे पैसे वाचायला हवे होते. तुझे पैसे वाचायला हवे होते. You should have saved your money. You should have saved your money. तुझे पैसे वाचायला हवे होते. त्यानंतर आपण म्हणू शकतो तिने औषधे घ्यायला हवे होते, किंवा तिने औषधे घ्यायला पाहिजे होती. She should have taken the medicine. She should have taken the medicine. She should have taken the medicine. मी तुला फोन करायला पाहिजे होता. हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये म्हणायचंय. मी तुला फोन करायला पाहिजे होता. I should have called you. I should have called you. I should have called you. मी तुला फोन करायला पाहिजे होता. त्यानंतर आपल्याला म्हणायचंय की त्यांनी आपली परवानगी घ्यायला पाहिजे होती. त्यांनी आपली परवानगी घ्यायला पाहिजे होती. They should have taken our permission. They should have taken our permission. They should have taken our permission. तू इतका विचार करायला नको होता. You shouldn't have taught. You shouldn't have taught more. You shouldn't have taught so much. You shouldn't have thought so much. तू इतका विचार करायला नको होता. आपल्याला म्हणायचं की तू मोबाईल खरेदी करायला पाहिजे होता. You should have bought a mobile phone. You should have bought a mobile phone. अशी बरेच वाक्य आहे दैनंदिन जीवनामध्ये जे आपण सहजरित्या इंग्रजीमध्ये बोलू शकतो. जसं की आपण म्हणू शकतो आईने स्वयंपाक करायला पाहिजे होता. Mother should have cooked the food. The mother should have cooked the food. तिने पत्र लिहायला पाहिजे होते. She should have written the letter. She should have written the letter. तिने मला भेटायला पाहिजे होते. She should have met me. She should have met me. मुलांनी डब्बा संपवायला पाहिजे होता. मुलांनी डब्बा संपवायला पाहिजे होता. The kids should have finished their tiffin. The kids should have finished
their tiffin. मी ऑफिसला जायला पाहिजे होते. I should have gone to the office. मी डॉक्टरांना भेटायला पाहिजे होते. I should have met to the doctor. I should have met to the doctor. मी केक घरी बनवायला पाहिजे होता. I should have made cakes at home. I should have made cakes at home. मी केक घरी बनवायला पाहिजे होता. तर अशा पद्धतीचे दररोजचे वाक्य, दैनंदिन वाक्य तुम्ही सहजरित्या मित्रांनो घरी बनवू शकता. Thank you for watching my video.